आज मी तुम्हाला कुरडईची भाजी कशी करायची ती दाखवणार आहे। तर घरात जर कुठली भाजी नसेल तर ही भाजी तुम्ही पटकन करू शकता। त्यासाठी बघा मी रव्याची कुरडई घेतलेली आहे। हे दोन मी रव्याची कुरडई घेतलेली आहे। तुमच्याकडे गव्हाची असली तरी चालेल। त्यासाठी मी एक कांदा घेतलेला आहे, अर्धा टोमॅटो, आलं लसूण पेस्ट, कढीपत्ता आणि एक मिरची घेतली फोडणीसाठी। तर काय करायचं, आपल्याला किती भाजी करायची त्याप्रमाणे आपण ही कुरडया घ्यायच्या। त्या कुरडया काय करायच्या, कुरडया भिजेल इतकं पाणी आपल्याला घालायचं आहे। तर एक 5-7 मिनटं किंवा 2-3 मिनटं, म्हणजे तुम्ही गव्हाची कुरडई घेताय का रव्याची कुरडई घेताय, भिजेल इतकं पाणी घालायचं। त्याप्रमाणे त्याला किती वेळ लागणार ते कळेल तुम्हाला। थोडीशी नरम झाली की भाजी करायला सुरुवात करायची। तर आता आपण हे 2-3 मिनटं ठेवूया, नंतर आपण भाजी करायला सुरुवात करूया। हे बघा 5 मिनिटानंतर कुरडई अशी भिजून झालेली आहे। जास्त पण भिजत ठेवायची नाही, आता सगळी गाळ होईल शिजून त्याचा, म्हणून जास्त पण भिजवायची नाही। आता आपण भाजी करायला सुरुवात करूया। आता भाजी करायला सुरुवात करूया। 1 चमचा तेल घेऊया। तेल गरम झाले, आपण राई जिरं घालूया। त्याच्यानंतर कढीपत्ता, मिरची, कांदा, आलं लसूण पेस्ट, कांदा थोडा जास्त घ्यायचा, म्हणजे भाजीला टेस्ट चांगली येते कांद्यामुळे। आता कांदा भाजून झाला की आपण टोमॅटो घालूया। त्या भाजीला तेल जास्त लागत नाही। टोमॅटो शिजत आले की आपण आता मसाले घालूया। ही भाजी जास्त स्पायसी नसते। हळद, लाल तिखट, तुमच्या घरामध्ये तुम्ही कोणता मसाला वापरता तो घाला, किंवा कांदा लसूण मसाला। जास्त तिखट करायची नाही भाजी, कमी तिखटच छान लागते ही भाजी। कुरडई आपण भिजवली ती घालूया। पाणी काढायचं आणि कुरडई मिक्स करूया। तर कुरडई भिजल्यामुळे त्याला शिजायला जास्त वेळ लागत नाही। आपण झाकण ठेवूया। मीठ घालूया। कुरडईमध्ये मीठ असतं त्यामुळे मीठ कमी घालायचं जरा। कोथिंबीर घालूया आणि एक वाफ आणून द्यायचं, तर वाफेवरच ही भाजी शिजून जाते। तर आपण उघडून बघूया। 2-3 मिनिटं मी झाकण ठेवलं होतं। आता आपली भाजी तयार आहे। की तुम्ही लहान मुलांना कमी तिखट घालून दिलं, मॅगी मसाला घालून, तर मुलं नूडल म्हणून किंवा मॅगी म्हणून आवडीनं खातील। हे बघ, ही भाजी तयार आहे। तर माझी रेसिपी कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये सांगा। आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।